नमस्कार. विद्यार्थिनी मी कीर्तन विश्वची नाव साने छाया गजाननाला प्रथम स्मरूनी शारदेला नमुनी गुरुवर्यांना वंदन करूया. गुरुवर्यांना वंदन करूया. गणेशाचं, शारदेचं आणि गुरुवर्यांचं नामस्मरण केल्यामुळे नक्कीच निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. राज्य सुरळीत चालण्यासाठी अत्री संहितेमध्ये राजांनी कुठले 5 नियम पाळायचे ते सांगितले आहे. दुष्टस्य दंडः सुजनस्य पूजा. दुष्टस्य दंडः सुजनस्य पूजा. न्यायेन कोशस्य च संप्रवृद्धी. अपक्षपातो धृतराष्ट्र रक्षा. पंचैव यज्ञा कथिता नृपाणां. दुष्टस्य दंडः, दुष्टांना शासन. असं शासन की पुन्हा ते कृत्य करण्याला कोणी विचारच करणार नाही. आठवा बरं, मराठे साम्राज्यातला 18व्या शतकातील सरन्यायाधीश रामशास्त्री प्रभूने रघुनाथरावांच्या आणि त्यांच्या सरदारांच्या दबावाला न जुमानता नारायण पेशव्यांचा खून करणाऱ्या, म्हणजे स्वतःच्या भावाचा खून करणाऱ्या रघुनाथराव पेशव्यांना मृत्यूदंडाची शिक्षा करतात. वाह, काय न्याय आहे. होईल का हो कुणाला पुन्हा हिंमत अशी काही कृत्य करण्याची? आणि आताची न्यायव्यवस्था देशद्रोही 5 स्टारची ट्रीटमेंट घेतात. आपण इतकंच म्हणूया की कमीत कमी काही काळांनी, काही वर्षांनी त्यांना फाशीची शिक्षा होते, हेही नसे थोडके. पण जोपर्यंतचा हा काळ गेलेला असतो तोपर्यंत त्याच्यासारखे कितीतरी देशद्रोही म्हणजे कसाबसारखे निर्माण झालेले असतात. दुष्टस्य दंडः सुजनस्य पूजा. सुजनांची पूजा, सुजनांचा सन्मान. बघा बरं, रायगडाचे दरवाजे बंद झालेले आहेत. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत दरवाजे उघडले जाणार नाहीत. आतमध्ये हिरकणी आहे. तिला समजतंय थोडा उशीर झालाय म्हणून लगबगीने बाहेर पडते पण दरवाजे बंद. पहारेकऱ्यांना सांगते, दादा मला बाहेर जाऊ दे. नाही दादा, माझं लहान बाळ घरी आहे. मान्य करते मला थोडासा उशीर झालाय, पण मला बाहेर जाऊ दे. नाही नाही म्हणजे नाही दादा. विनवण्या करते, दादा मी तुम्हाला विनंती करते. दादा खरंच खूप लहान बाळ माझं आहे. इतकं भुकावलं असेल ते. त्याला दुधाची वेळ झाली असेल. त्याला ते द्यायला कोणीही नाही. आणि त्याच्या आवाजाने जर ही स्त्री श्वापद जवळ आली आणि त्याने काही केलं तर मी काय करू? दादा माफ करा. मी पुन्हा एकदा विनंती करते, मला जाऊ द्या. पण नो नथिंग डुईंग. आज्ञा, शिवाजी महाराजांची आज्ञा. विचार करते, बेचैन झाले, काही सुचत नाही. आणि अचानक बुरुज दिसला. गेली झपाझप बुरुजावर चढली. पलीकडे गेलेली झर 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 बुरुज खाली उतरते. महाराजा काटे बोसतायत, हातात काटे बोसतायत, पायात काटे बोसतायत, दगड बोसतायत, डोळ्यात, कानात, तोंडात धूळ जाते. पण कशाचं भान नाही बरं.
डोळ्यासमोर एकच माझं बाळ. झपाझप गेली, बाळाला भेटली, कडकडून मिठी मारली. महाराजा, काय आनंद असेल तो. वाह, समाधान पावली, दुधू पाजलं. आणि मग झटकन लक्षात आलं, अरे आता उद्याचं काय. मी तर नियम तोडून बाहेर आणले. विचार करते, पण उद्याची बात उद्या. आज मी माझ्यासाठी माझं कर्तव्य बजावलं, बस. आणि इकडे दरबारामध्ये खबर गेली की हिरकणी गेलेली आहे, नियम तोडून बाहेर गेली आहे. आणि दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांनी सांगितलं, हिरकणीला बोलावून आणा. हिरकणीला बोलावून आणलं. तिच्याकडनं नीट शांतपणाने चौकशी केली. हिरकणी, तू का बरं गेलीस नियम तोडून? तिने सर्व हकीकत सांगितली. आणि महाराजा, तुम्हाला काय वाटतं, तिला नियम तोडल्याबद्दल शिवाजी महाराजांनी शिक्षा केली असेल? अजिबात नाही. उलट तिच्या धैर्याचं कौतुक केलं आणि शौर्याचं प्रतीक म्हणून त्या बुरुजाला हिरकणी बुरुज नाव दिलं. सुजनस्य पूजा, दुष्टस्य दंडः सुजनस्य पूजा, न्यायेन कोशस्य सच संप्रवृद्धी. तिसरा नियम, न्यायाने आपल्या कोशाची समृद्धी करा. न्यायाने कोशाची समृद्धी म्हणजे काय बघा बरं. बादशहा, कोणता बादशहा? बँक घोटाळा करणारा बादशहा विजय मल्ल्या जर याला त्याच वेळेला कडक शासन केलं असतं तर PNB घोटाळा करण्याची नीरव मोदींची हिंमत झाली नसती. किती घोटाळे, चारा घोटाळा, धनधान्य घोटाळा, पाणी घोटाळा, वीज घोटाळा. आणि आता नवीन काय महाराजा, तर GST घोटाळा. कमाल आहे. खोट्या पावत्या बनवतात. पण हाच, आणि मग आता त्यांच्यावर कारवाई करा. काय न्याय करा? ईडीची कारवाई. करेक्ट. त्यांनी ज्या स्वतःच्या तुंबड्या भरलेल्या आहेत त्या रिकाम्या करा आणि न्यायाने सरकारी तिजोऱ्या भरा, ज्याचा आपल्या राष्ट्रासाठी उपयोग करता येईल. अपक्षपातोर धृतराष्ट्र रक्षः. अपक्षपात सगळ्यात महत्त्वाचं. अपक्षपात माझं असं म्हणणं आहे की बौद्धिक गुणवत्तेला पहिला प्रेफरन्स द्या. ॲडमिशन, तिथे जो काही पक्षपात होतो ना तो बस करा. बस झाली, आता मी स्पष्ट बोलावंसं वाटतंय मला, बस झाली आरक्षण. मार्क्स, त्याचे मार्क्स बघा, त्याची गुणवत्ता बघा आणि त्याला ॲडमिशन द्या. जर आपला बेसच कमी असेल तर त्याच्यावरती आरूढ होणारी आपली सरस्वती निश्चितच डळमळीत असेल. असं करू नका. गुणाला द्या, गुणाला त्यांना ॲडमिशन द्या. आणि नंतर राहिलं राष्ट्रसेवा. राष्ट्रसेवा काय आपल्याला माहिती आहे. काश्मीरमध्ये उरू भागामध्ये जेव्हा आपल्या मोदीजींनी आपल्या लष्कराला सांगितलं सर्जिकल स्ट्राईक, राष्ट्रसेवा. आणि हे अशाच प्रकाराने जर तुम्ही खरोखर राष्ट्राची सेवा केलीत ना तर आपलं राष्ट्र हे फक्त हिंदू राष्ट्र तर राहीलच, पण तेवढं न होता आपल्या राज्याची जी पताका आहे ती मला असं वाटतं तिन्ही लोकी फडकेल. त्यामुळे आपण हिंदू मातेला आपल्या नमन करूया, तिची चरण धरूया, तिला सांगूया आम्हाला अशी चांगली बुद्धी दे, जी आमच्या राजाला अशी चांगली बुद्धी दे की जो राजा या पाचीही नियमांचा किंवा हे प्रकारचे या पाची नियम पाळेल. आणि 5 हे यज्ञ समजूया आपण आणि या यज्ञामध्ये उत्तम अशा आहुती देऊन आपला विकास करून घेईल. जय हिंद. भारत माता की जय.